सती मातेनं वर मागितला आणि त्या वराचं फलस्वरूप म्हणजे सती मातेचा पर्वतराज हिमालयाच्या पोटी जन्म झाला. आनंदी आनंद झाला. ब्राह्मणांना दान दक्षिणा देण्यात आली. गोदान सुवर्ण दान देण्यात आलं. आता पार्वती हळूहळू मोठी होऊ लागलेली आहे बघा. आणि मोठी होत असताना लेकीच्या बापाला झोप येत नाही बरं का मुलगी वयात आल्यानंतर. पर्वतराज हिमालय विचार करतायत आपली कन्या आता उपवर होते, आपल्याला त्याच्यासाठी पती शोधावा लागेल. आणि मग एके दिवशी नारदजींचं आगमन त्या ठिकाणी पर्वतराज हिमालयाच्या द्वारे झालेलं आहे. पर्वतराज हिमालयाने नारदजींचं यथासांग पद्धतीने स्वागत सत्कार आदर आतिथ्य केलं. आणि आदर आतिथ्य केल्यानंतर नारदजींना पर्वतराज हिमालय म्हणतायत की तुम्ही माझ्या कन्येचं भविष्य सांगा. काय भविष्य आहे तिचं, नवरा कसा भेटेल, तिचा स्वभाव, तिचे गुण कसे आहेत, हे सगळं काही सांगा. तेव्हा सांगू लागलेले नारदजी, कही कह मुनी बिहेसे गुण मृदुबाणी, सुता तुम्हारी सकल गुण खाणी, सुंदर सहज सुशील सयानी, नाम उमा अंबिका भवानी. नारदजी म्हणू लागले तुमची कन्या गुणांची खाण आहे, तिच्यामुळं तुमच्या कुळाचे नाव होईल, तिच्यात काहीही दोष नाहीये. पण म्हटले ऐका ना, तिचा होणारा जो पती आहे ना तो मात्र कसा आहे ऐका म्हटले. सांगू लागले, जोगी जटिल अकाम मन नग्न अमंगल वेश, असा स्वामी यही कहे मिलिही परिहस्ता असिरेखा. शिवपुराणामध्ये सुद्धा वर्णन आलंय, योगी नग्नो अगुणो अकामी मात्र पितृ वरजिता, अमानो शिव विशेष्ट पतिरस्यतील दृशः. कसा आहे म्हटली सपती, तर योगी आहे, योगी अमंगल वेश धारण करणार आहे. महादेवजी अर्धनग्न अवस्थेमध्ये आहेत, अर्धनग्न अवस्था आहे त्यांची. ऐका कसे आहेत ते, तर म्हटले अकामी, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा काम नाहीये, अकामी आहेत ते. यांना म्हटले माता पित्याचा पत्ता नाही, त्यांना माता पिता नाहीत. भगवान महादेवाची माता पिता कोणाच सांगू शकते का कोणी, नाही सांगू शकत, कारण माता पित्याचा पत्ताच नाहीये. तेच जगताचे माता पिता आहेत, त्यांचे माता पिता कुठे असणार आहेत. ऐका म्हटले त्यांना आई वडील नाहीत, त्यांना घरदार नाही, त्यांच्या मनामध्ये काम नाही, अर्धनग्न अवस्थेमध्ये आहेत. असा पती हिच्या नशिबात आहे. पार्वती माता हे ऐकल्यानंतर अतिशय आनंदित झाली, परंतु माय बापाच्या डोक्याला ताप झाला, टेन्शन आलं. म्हटले असला नवरा आपल्या लेकीला भेटायचा, आईला तर फार दुःख झालं, फार वाईट वाटू लागलं. आणि देवी पार्वती म्हणते यासाठी मला हेच पती भेटावेत, यासाठी काय उपाय आहे का म्हटले. हो उपाय आहे. काय उपाय, तर तुम्हाला जाऊन म्हटले अरण्यामध्ये तपश्चर्या करावी लागेल, खडतर तपश्चर्या करावी लागेल. आणि मग त्या ठिकाणी माता पार्वतीने अनेक वर्ष खडतर तपश्चर्या केली. झाडाची वाळलेली पानं खाऊन त्या ठिकाणी पार्वती मातेनं तपश्चर्या केली. म्हणून पार्वती मातेचं एक नाव अपर्णा अशा प्रकारचं सुद्धा आहे. आणि इकडे सतीच्या जाण्यानं महादेवजी वैरागी झाले होते. तेव्हा एक दिवस प्रभू रामांनी महादेवांना दर्शन दिलं आणि सांगितलं, हे महादेव, तुम्हाला या जगताच्या उद्धारासाठी आणि माझ्यावर जर तुमचं खरं प्रेम असेल तर तुम्हाला पार्वती मैया सोबत लग्न करावं लागेल. सांगितलं आज्ञा सिर पर नाथ तुम्हारी. महादेवजी म्हणतात प्रभू रामांना, तुमची आज्ञा माझ्या शिरोधारी आहे, तुमची आज्ञा मी ऐकण्यासाठी तयार आहे. पण मागच्या जन्मामध्ये
देवी सतीने भगवान महादेवांचं वचन न ऐकल्यामुळं महादेवाच्या मनामध्ये संशय होता की आता पार्वतीच्या अंगी असणारे गुण कसे असतील. त्यावेळी विचार केला आणि सांगितलं, सप्त ऋषींना पार्वती मातेकडे पाठवलं. बघा म्हटले, पार्वती मातेच्या मनात काय आहे, तिचे गुण कसे आहेत, ती माझी पत्नी होण्याचे योग्य आहे की नाही सांगा म्हटले मला. सप्त ऋषी त्या ठिकाणी पार्वती मायाकडे अरण्यामध्ये गेलेले आहेत. सांगितलं, पार्वती तू काही त्या महादेवाच्या नादी लागू नको. अगं म्हटले, त्याला घर नाहीये राहायला. पार्वती म्हटली, बरं झालं बाई, मला फरशी पुसायचा ताण नाही. सप्त ऋषींनी सांगितलं, अगं पार्वती म्हटले, घर तर नाहीच नाही त्याला, पण तो कपडे सुद्धा घालत नाही. पार्वती म्हटली, बरं झालं बाई, माझ्या पप्पाला वॉशिंग मशीन द्यायचा काही त्रास नाही, काही हरकत नाही. म्हटली, कपडे घालत नाही नसू द्या म्हणे. अगं म्हणे, तो स्वयंपाक खात नाही घरामध्ये, धोत्र्याचे फुलं खातो. ती म्हटली, बरं झालं बाई, स्वयंपाकाचं सुद्धा टेन्शन. कोणती भाजी करा, चपात्या करा, भाकरी करा, काय टेन्शन नाही म्हटली मला, काही टेन्शन नाही, काही हरकत नाही म्हटलं. आणि खऱ्या अर्थानं त्या सप्त ऋषींनी पार्वतीला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण पार्वती मैया म्हणते, हे बघा, तुम्ही काहीही सांगितलं ना तरी माझ्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ शकत नाही, कारण माझं त्यांच्यावरच प्रेम आहे. आणि एकदा का माणूस एखाद्याच्या प्रेमात पडला ना, मग त्याला बाकीचं काहीच लागत नाही बरं का. पार्वती मैया म्हणते, काय म्हणते ऐका. लगन तुमसे लगा लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा काय म्हणते पार्वती, शर्म अब बैठे, शर्म अब बैठे, जो होगा देखा जाएगा. आता मला लाज राहिलेली नाहीये, माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मी त्याला प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यापुढे जाऊन सांगू का, माझ्या गुरुजींनी सांगितलंय की हाच पती, कारण माझ्या गुरुजींनी ज्याचं वर्णन केलंय ना तो महादेव आहे आणि तोच पती मला पाहिजे. का तर त्याच्यावर जीवापाड माझं प्रेम आहे आणि जन्मोजन्मी मला फक्त तोच पती पाहिजे, हे मी ठरवलेलं आहे. सप्त ऋषी उठले
वापस आले. महादेवांना सांगितलं. ऐका म्हटले, भगवान महादेवांना सांगू लागले, ऐका, मागच्या जन्मामध्ये सती मातेच्या अंगात जे गुण होते ते गुण म्हटले आता पार्वती मातेच्या अंगात त्यातला एकही गुण नाहीये. पार्वती मैया सर्वतोपरी तुमची पत्नी होण्याच्या योग्य आहे आणि तुम्ही काय करा आता पटकन म्हटले लग्नाला तयार व्हा. तेव्हा सांगितलं, ठीक आहे म्हटले. पार्वतीचे गुण ऐकले, सांगितलंय महादेवाला. पण महादेव म्हटले पाहू आणि काय प्रकार झाला. पुन्हा महादेव समाधीस्थ झाले. इकडे काय झालं, तारकासुराने सर्व प्रजेला अतिशय त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. तपसाधना करून ब्रह्माजीकडून वरदान मागितलं की महादेवाच्या पुत्रापासूनच माझा मृत्यू व्हावा. तारकासुराने वरदान मागितलंय. का महादेवाच्या पुत्राकडूनच मृत्यू व्हावा, तर तारकासुराला माहितीये भगवान महादेवांचं लग्नच झालेलं नाहीये. मग लग्न कधी व्हायचंय, कधी समाधीतून ते उठायचे. लग्न आता समाधी लागल्यानंतर असं नव्हतं आपल्यासारखं 5 मिनिट पूजा करायची आणि 1 मिनिट असं माळ वरतं ते बी अर्धा डोळा उघडून बायको काय करते लेकरं काय करते बघायचं, असं नव्हतं महादेवाचं. समाधी लागल्यानंतर सांगितलं होतं वर्षानुवर्ष महादेव समाधीतून बाहेर येत नव्हते. मग तारकासुराला तेवढंच पाहिजे होतं. तारकासुराने विचार केला की म्हटले महादेवाचं लग्नच नाही, आता तर समाधीत गेलेत, कधी बाबाची समाधी मोडेल, कोण त्यांना उठवायला जाईल. शिरके गले में घंटा कोण बांधे, कोणी महादेवाची समाधी तोडायची, कोणी भंग करायची. आणि महादेवाची समाधी तोडणं म्हणजे काय, आपल्या नवऱ्याला चहा प्यायला बोलून इतकं सोपे का, तिकडच्या घरातून इकडे या, ते विचार मागं मागं फिरतंय आपल्याकडे, तेवढं सोपं नाही ना. महादेवांची समाधी जर मोडली, भंग केली, तिसरा नेत्र कधी उघडेल सांगता येत नाही. म्हणून तारकासुराने आपल्या बुद्धीने मागून घेतलं वरदान. काय की बाबा म्हटले त्या फक्त महादेवाच्या पुत्रापासूनच माझा मृत्यू व्हावा. आता महादेव समाधीस्थ आहेत, कुणी सांगायचंय महादेवाला समाधी कुणी भंग करायची. मग सर्वांनी विचार केला, ब्रह्माजीने विचार केला, काय म्हटले काय करायचं आता, कुणीतरी जा, कुणीतरी. मग जाणार कोण, कोण जाणार. सांगितलं कामदेवाला सांगितलं की म्हटले तुम्ही काय करा, शिवजींच्या हृदयावर 5 पुष्पबाण त्या ठिकाणी मारा आणि भगवान महादेवाच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण करा. कामदेवाने ऐकलं, कामदेव निघाले आणि समाधीस्थ असणारे महादेव समोर पाहिले. झाडांच्या वेलींच्या आडून महादेवावर, महादेवांच्या हृदयावर कामदेवानं 5 पुष्पबाण त्या ठिकाणी सोडलेले आहेत. महादेवांची समाधी भंग झाली. तिसरा नेत्र उघडला, समोर कामदेवाला पाहिलं आणि त्या ठिकाणी पाहिलं क्रोधित झाले महादेव. तिसरा नेत्र उघडला आणि कामदेवाला भस्म करून टाकलं. आता कामदेवाला भस्म केल्यानंतर माता रती रडत 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 आलेली आहे. पळतच आली, रडू लागली, आक्रोश करू लागली. कारण कामदेवाची पत्नी असणारी रतिमाता आहे. रतिमाताने सांगितलं, देवा सगळ्यांच्या म्हणण्यानुसार माझ्या पतिदेवाने तुमची समाधी भंग केली, पण माझ्या पतीलाच फक्त याची शिक्षा का, माझ्या पतीला वापस करा. मी माझ्या पतीशिवाय कशी राहू, पतीशिवाय राहणं फार अवघड असतं देवा. ऐका ना देवा, माझ्या पतीला वापस करा, माझ्या पतीला वापस करा. महादेवांनी सांगितलं, हे रती तुला तुझे पती भेटतील, नक्की भेटतील, पण आता नाही. भगवान गोपाल कृष्णाच्या अवतारामध्ये भगवान गोपाल कृष्णांचं जेव्हा लग्न होईल रुक्मिणी मैया सोबत आणि लग्न झाल्यानंतर त्यांचा प्रथम पुत्र असणारा प्रद्युम्न तो तुझा पती असेल, त्यावेळी कृष्ण जन्मामध्ये तुम्हाला तुमचे पती भेटतील. रतीला सांगितलं, ते माताने डोळे पुसले आणि त्या ठिकाणावरून निघून गेलेले आहे. मग देवतांना वार्ता कळाली, शिवजी समाधीतून बाहेर आलेले आहेत. सर्वजण कैलासावर भगवान शिवजीकडे आलेले आहेत. तेव्हा महादेवाने विचारलं, आपण सर्वजण इथे का आले म्हणते. सगळ्यांनी सांगितलं, देवा काय म्हटले, आमच्या मनात तुमची खूप इच्छा आहे म्हणे, तुमचं लग्न पाहिजे. बघा म्हातारे लोक असतात, म्हातारे लोक घरामध्ये, घरामधल्या म्हाताऱ्या लोकांना लेकरू 12, 13, 14, 15 वर्षात झाली मुलगी की पूर्वीचे म्हातारे आता 30-30 वर्ष लग्न करणार पोरी. आईला वडिलांनाच म्हणतात, तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काही कळत नाही, अजून खूप वेळ आहे,
लग्नाला. आता सुद्धा मी कुठं 25 वर्षाची झाले टोनगी. प्रभू रामचंद्र भगवान. आपल्या काळामध्ये आजपासून 30-35 वर्षापूर्वी ज्यांचे लग्न झालेले तेव्हा आपण 15 वर्षात आपल्याला हाकलून दिलेले घरातून आई वडिलांनी. हा, माझं तर 15 वर्ष 3 महिने वय होतं बघा लग्नात. हे माझे आई वडील समोर बसलेले. हा, काहीही कळत नव्हतं. आणि लग्नामध्ये त्या खुर्च्या टाकलेल्या असतात त्या खुर्च्या बसायला, त्या खुर्च्यावर तर गुरलेच नाही 2 मिनिट सुद्धा. मी नुसती पळायची उठून खाली, ह्याला भेटते ते नुसतं जायचे कोणाकडे पण. ऐका ना, काही कळत नव्हतं त्या वयामध्ये लग्न झालं. आणि जेव्हा कळायला लागलं तेव्हा संसार सुटतो बरं का, कधी कधी असंही होतं. ऐका ना, त्या ठिकाणी भगवान महादेवाला सगळेजण म्हणू लागले तुमचं लग्न आम्हाला पाहायचंय. महादेवाने लक्षात आणलं म्हणे यांना त्रास व्हायला म्हणून मी माझ्याकडे आले. तर माझं लग्न कशाचं पाहिजे. काही लोकांनी सांगितलं की तुमच्याच पुत्राकडून, तुमच्यापासून उत्पन्न झालेल्या पुत्राकडूनच तारकासूर मारला जाणार आहे आणि म्हणून देवा तुम्हाला मात्र लग्न करावं लागतंय. मग काय म्हणले, ठीक आहे. सप्त ऋषीने पर्वतराज हिमालयाकडे जाऊन मुहूर्त काढला, पत्रिका छापल्या, सर्वांना आमंत्रण दिले, मुळवाट्या केल्या. मूळ पहिले खूप होतं ते रुसायचे लोक. आणि लग्नात कसे रुसायचे हो. म्हणे मला तिलच नाही दिलं डोक्याला लावायला, आणि ते निर्माच दिलं नाही पहिले पूर्वीचे. मला वाटतं असं किलोभर निर्मात या डोक्यात आणून वतावा आणि बस मला तिकडे ढोळात जाऊन एखाद्या नाहीला मला निर्मा दिला नाही, तेल दिलं नाही. हे पूर्वी होतं. आताचे लग्न म्हणजे फार बदल झाला हो. आणि कोरोना मधले लग्न त्याच्यापेक्षा म्हणजे बाहेर झाले. मोरीच्या बाबरीच्या झाडाखाली लग्न लागले कोरोना मध्ये बर का. आजी, काळे आजी, मला एक आमंत्रण आलं लग्नाचं कोरोना मध्ये. ताई 8 वाजता लग्न आहे म्हणले सकाळच्या. मी तर उठतच नाही लवकर सुट्टी असल्यावर. बाळाला सुट्टी असली की मी उठतच नाही. मग पण 8 वाजता लग्न मी आवरलं. 8 वाजता गेले लग्न लावायला. आता इतकं प्रेमाने बोलवलं, गेले मी 8 वाजता लग्न लावायला. कोरोना मधलं बरं का ताई लग्न होतं. गेले मी लग्न लावायला आणि जाताना गाडी थांबवली. ड्रायव्हर बाईला म्हणलं भैया गाडी थांबवली तर कोणतरी दिसतंय. येड्या बाबळीत एक बाई उभी होती गावाच्या बाहेर थोडी. मी म्हटलं मावशी तुम्ही इथं कमून उभा, कोण तुम्ही. म्हटलं सजून धजून आला एवढं, कोण तुम्ही. नवरदेवाच्या नवरीच्या. म्हणली बाई काय सांगू, म्हणली मी नवरदेवाची मामी आहे, मामी. आणि मी म्हटलं मामी इथं कमून उभा आहे. म्हणली काय सांगू मी कोरोना पॉझिटिव्ह आहे, मला कोणी येऊ देत नाही तिकडं. सांगू तुम्हाला कोरोना मधले लग्न मंगल कार्यालयाशिवाय सुद्धा झाले. तुम्ही म्हणा झाले, म्हणा झाले म्हणा. कोरोना मधले लग्न मंगल कार्यालयाशिवाय सुद्धा, कोरोना मधले लग्न आई शिवाय सुद्धा, कोरोना मधलं लग्न बापाशिवाय सुद्धा, कोरोना मधलं लग्न मामाशिवाय सुद्धा, मोठ्यांकडं कोरोना मधलं लग्न मामेशिवाय सुद्धा, कोरोना मधलं लग्न कोरड्या पापडाशिवाय सुद्धा, कोरोना मधलं लग्न रुसवा फुगाशिवाय सुद्धा, कोरोना मधलं लग्न नवरदेवाशिवाय सुद्धा. जागेत सगळे जागे. मला वाटलं म्हणते काय की झाले. जे म्हणले आता ते कोणाला सांगू नका, गपचूप ठेवायचं बघा. कोरोना मधले लग्न. आणि खरंच मला असं वाटतं बरं का, कोरोना मधले जे लग्न झाले ना त्याच नियमाप्रमाणे पुढे सुद्धा लग्न व्हायला पाहिजे होते. कमी खर्चात, कमी माणसात. तुम्ही म्हणता वा रे वा ताई, हा लोकांना शिकवतात चांगलं. स्वतःच्या मुलीचं लग्न कसं केलं तुम्ही असं म्हणताल. तुम्हाला खरं सांगते, इथं माझ्या सासूबाई सुद्धा आल्या साक्ष द्यायला. मी सांगत होते लग्न साधं करायचे, 100 माणसातच लग्न करायचे. पण माझ्या सासूबाईंनी दिराणी वगैरे माझं ऐकलं नाही. त्याच्यामुळं ते त्यांना जाऊन विचारा का केलं मोठं. मी काही सांगत नाही. बोला प्रभू रामचंद्र भगवान. सर्वजण तयारीला लागले बरं का लग्नाच्या. आणि देवी देवता महादेवांना नवरदेव म्हणून आता सजवण्यात येऊ लागले बरं का. मेकअप करण्यासाठी आता लग्नामध्ये मेकअपचा खर्च 50-50 हजारापर्यंत जातो. मेकअपचा खर्च. मेकअप करण्यासाठी महादेवांकडे कोण येतात, भूत, राक्षस, बेताळ, डंकिनी, शंकिनी, पिशाच, प्रेत, अशा प्रकारचे ठिकाणी नवरदेव म्हणून सजवायला ते सगळे जण आलेले आहेत बघा.
मग काय पाहता झाली ना महादेवाच्या मेकअपला सुरुवात. एक भूत म्हटलं का म्हणे, तुम्हाला माहिती का म्हणे नवरदेव गोरापान असतो गोरापान. आता महादेव कर्पूर गौरव आहेत, अगोदरचेच गोरे आहेत, पण नवरदेव आणखीचा म्हणला पाहिजे. काय म्हणले मग त्याला जरा पावडर लावावं लागतं म्हणले नवरदेवाला. म्हणले आपल्या नवरदेवाला पावडर लावायची. महादेव काय लावतात चेहऱ्याला कपाळावर चिताभस्म लावतात चिताभस्म. एक जण भूत म्हणलं ए हातच पलीकडे माणसाला पेटून दिला नाही, चला म्हणले चिताभस्म आणायला. पळत पळत गेले 2-3 भूत, आणला तिथला चिताभस्म. राग झालेला चित्तीची राख आणलेले फासले ना त्या भगवानावर महादेवांच्या तोंडाला. दुसरं म्हटलं काही मी असं ऐकलंय म्हणले नुसतं पावडर लावून नाही भागत म्हणले, नवरदेवाला खूप सजवावं लागतं म्हणले. मग काय करायचं, कानामध्ये कर्णफुलं पाहिजेत म्हणले. 2 भूत पळत 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 गेले नदीच्या किनारी आणि 1-2-3 दगड उचकिले, त्याच्या खाली मोठाले असे विंचू होते. विंचू घेतले, 2 विंचू आलेले आहेत महादेवाकडे. घातलेला कानात मांगी आणि पिढी कानात विंचूचा त्या ठिकाणी कुंडल घातलेले आहेत. एक जण भूत म्हणलं अरे मुकुट असतो म्हणले, नवरदेवाला मुकुट असतो. मग म्हणले झेंडा बांधा म्हणले मुकुट. महादेवाच्या झेंडा घेतल्या आणि सुंदर असा मुकुट बांधला. एक जण म्हणलं अरे मुकुटावर तुरा पण लागतो, नवरदेवाला नसतं का तुरा, पहिला असायचा तो मस्त बाशिंगाचा तुरा असायचा. 2-3 भूत गेली पळत 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 गेले. बारकाले नाग आणले आणि त्या असणारे त्या जटेला त्या चुड्याला वरती ते 2-3 असे ते नाग आहेत का 2-3 मागून सोडल्याशिवाय एक नागात असा तुरा काढला. बरं काय तुरा काढला असा. दुसरे म्हणले अरे नवरदेवाला सुंदर असा कंबर पट्टा पण लागतो. 2-3 भूत गेली ना पळत पळत आणखी भला मोठा नाग आणला, एवढा मोठा धरून बांधलेला आहे कमरेला. आता गणपती म्हटले सुंदर प्रकारचे हार घालायचे. 2-4 भूत गेली स्मशानात पळत 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 आणले मुंडमाळा तिथून. मेलेल्या माणसांच्या डोक्याची कवटी आणली, घातली महादेवांच्या गळ्यात मुंडमाळा घातल्या आणि त्यांच्या हातात डमरुनी विभूषित असणार त्रिशूळ हातात घेतलं आणि महादेवजी निघालेले आहेत. तयारी पाहिली आणि तयारी पाहून भगवान विष्णू म्हणतात की म्हटले आतापर्यंत खूप नवरदेव पाहिले बाबा म्हणे, आतापर्यंत खूप नवरदेव पाहिले, पण असला नवरदेव अजूनपर्यंत पाहिला नाही म्हणले. असला नवरदेव इतका सुंदर इतका भारी नवरदेव पाहिलाच नाही म्हणले. निघालेले आहेत. चला आता भूत पेशाचे म्हणू लागलेले बघा. तुम्ही पुढा व्हा म्हटले, तुम्ही पुढा व्हा. देवांना सांगितलं तुम्ही पुढा व्हा, आम्ही तुमच्या मागे चालतोय. बघा ऋषी मुनी, त्यांच्यानंतर महादेव आणि त्याच्यानंतर आम्ही चालतोय. महादेव नंदीवर उलटे बसलेत बरं का. ऐका ना, नंदीवर उलटे बसलेत. तुम्ही म्हणतात उलटे का बसले, कारण असतात सगळ्या गोष्टींना. उलटे का बसले तर पुढे देवता चालतायत. देवाने देव महादेव नंदीवर उलटे बसलेत. का उलटे बसलेत, कारण त्यांना माहितीये आपलं मित्रमंडळ जे आहे ना, आपलं भक्त मंडळ जे आहे ना, ते पिशाचे भूत बेताळ डंकिनी शंकिनी हे सगळं जे आहे ना, लग्नामध्ये हे सगळे नाचणार येत. लग्नामध्ये कोण नाचतात, लग्नामध्ये कोण नाचतात महादेव सांगतात. भूत प्रेत पिशाच शंखिनी डंकिनी हे लग्नामध्ये नाचतात. आणि लग्नामध्ये नाचण्याची प्रथा भगवान महादेवांच्या लग्नापासूनच चालू झाली. देशमुख आम्ही नव्हते नाचत तुम्ही. महादेवाच्या लग्नापासून लग्नात नाचण्याची प्रथा सुरू झालेली आहे आणि त्या ठिकाणी सर्वजण निघालेले आहेत. आता नवरदेवाला खूप आवडतं बरं का लग्नात नाचलेलं. ते मुहूर्त काढतात पण मुहूर्तावर लग्न मात्र लागत नाहीत. मला तर असं वाटतं गणिमत आहे, मुहूर्त काढलंय ना त्याच दिवशी लग्न लागतंय. दुपारचं काय समज संध्याकाळपर्यंत लागतंय. गणिमत आहे, दुसरा दिवस उगवत नाही. आपल्याकडे लग्नाचे मुहूर्त काढले जातात तर मुहूर्तावर लग्न मात्र लागत नाहीत. आणि मी सांगू काय, बिना मुहूर्ताचं जे आहे ना, मी कालही बोलून गेले, शाश्वत तेच आहे. फक्त बिना मुहूर्ताचं जे ना ते बिना मुहूर्ताचा जन्म आहे. खरं आहे, जन्मावच लागत आहे. बिना मुहूर्ताचा मृत्यू मरावंच लागतंय. मुहूर्त बघून नाही मेलेला आता परत कोणी. एखादं कोणी गेलं नाही मुहूर्त पाहायला, हे बघा मला ना आता मरायचंय म्हणले, माझ्या मरणाचं मुहूर्त काढा. जन्माचं मुहूर्त कोणी काढलं नाही, मरणाचं मुहूर्त कोणी काढलं नाही. जन्म मृत्यू आणि प्रेम हे शाश्वत आहे. त्याच्यासाठी मुहूर्त नाही. कोणाचं कोणावर प्रेम व्हायला मुहूर्त काढून प्रेम केलं नाही तो कोणत्या
कोणत्या जातीचा आहे ते पाहून प्रेम केलं नाही, तो कोणत्या धर्माचा आहे हे पाहून प्रेम केलं नाही, तो कोणत्या रंगाचा आहे हे पाहून प्रेम होत नाही. प्रेम कसं होतं? अंतकरणाला अंतकरण भिडल्यानंतर, मिळाल्यानंतर ते प्रेम होतं. मनाने मनाला वरलेलं असतं. प्रेम तेव्हा होतं. या तीनही गोष्टी मुहूर्त काढून होत नाहीत. म्हणून फक्त ह्याच गोष्टी शाश्वत आहेत बरं का. संतांनी सांगितलं, ग्रंथामध्ये सांगितलं, भगवान महादेवांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सगळ्यांनी उठून उभं राहायचं बरं का, असं मस्त बाजूने असं. आपण स्वागत करूया भगवान महादेवांचं आणि पार्वती मातेचं. खूप खूप अभिनंदन. सजादा नगरी मेरे महाकाल त्यांनी सांगितलं, महादेवाच्या लग्नामध्ये सर्वांना प्रथम गणपती बाप्पांचं पूजन झालं. त्यानंतर भगवान महादेव आणि पार्वती मैयाचं विवाह त्या ठिकाणी होत आहे. गणपती बाप्पाचं पूजन झालं ना? होय अंतर्पणावरती येतो. देशमुख काकावरती अंतर्पणावर पटकन. मम्मीच्या मामा पटकन यावरती ते घेतली नाही पटकन. झाले का? हा मामा आले का? मामा मामाच्या मागे एक जण उभं राहा. या मामा या. चला सगळं खर्च झालं पण ते हुंड्याचं काय नाही का? कॅन्सल कॅन्सल पोरगी द्या फक्त. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदा बल्लाळं
मुरुडा विनायक चिंतामणी सेबरा लेण्या गिरिजात्मकं सुरवरा विघ्नेश्वरं ओझरा ग्रामो जगजासिरो गणपती सूर्यात सदा मंगल शुभलग्न सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सजा दो चैनी नगरी मेरे महाकाल आए हैं मेरे महाकाल आए हैं मेरे महाकाल